विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएम कॉलेज नाशिक याद्वारे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की कोरोनाचा कालावधी असल्यामुळे आपण ऑनलाईन लेक्चर घेत आहोत आणि या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आजपर्यंत आपण 27 लेक्चर भूगोल विषयामध्ये घेतलेले आहेत। भूगोल विषयाचा जो आपला पेपर आहे प्राकृतिक भूगोल, ज्याला आपण फिजिकल जिओग्राफी असं म्हणतो, याचा आपण मागील काही तासांपासून प्रकरण क्रमांक 3 ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण या संदर्भात चर्चा करतो। आणि या प्रकरणामध्ये जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाऱ्याचे प्रकार। आणि या वाऱ्याच्या प्रकारावर मागील काही तासांपासून आपण नियमितपणे सविस्तर चर्चा करतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्पर्धा परीक्षा आहे, मग एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, एसटीआय असेल किंवा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे, या सर्व स्पर्धांमध्ये विशेषतः एमपीएससी या परीक्षेमध्ये वाऱ्याच्या प्रकारावर अत्यंत प्रश्न बारकाईने विचारले जातात। तर तुम्ही कोणतीही प्रश्न पत्रिका बघितली तर त्यामध्ये वाऱ्यांच्या प्रकारावर एक ते दोन प्रश्न तुम्हाला दिसतील। आणि त्यामुळं या पूर्वीचे लेक्चर आणि या नंतरचे लेक्चर ज्यामध्ये आपण वाऱ्याच्या प्रकारात सविस्तर चर्चा करतोय, हे अत्यंत काळजीपूर्वक बघा। आता मागील तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण वाऱ्याचा ध्रुवीय वारे जो आहे या संदर्भात चर्चा केली। ध्रुवीय वारे हा ग्रही वाऱ्यांचा तिसरा प्रकार होता आणि आज आपलं या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 28 आहे। आणि या विषयाच्या या व्याख्यानामध्ये आपण आपले जे प्रकरण क्रमांक 3 आहे वातावरण, आणि याच्यामधला जो उपघटक आहे वाऱ्याचे प्रकार, आणि या वाऱ्याच्या प्रकारामध्ये परत उपघटक आहे नियमित वाहणारे जे वारे आहे, हंगामी वारे, आणि हंगामी वाऱ्यांचा एक प्रकार आहे खारे वारे किंवा त्याला मतलई वारे असं म्हणतात। खारे वारे आणि मतलई वारे हे दोन्ही प्रकाराचा आज आपण अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत। दोन्ही हे जे प्रकार आहेत वाऱ्याचे प्रकार हे अत्यंत महत्वाचे आहे, स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे आहेत। त्याचप्रमाणे आपला जो पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सुद्धा हा घटक अत्यंत महत्वाचा आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कदाचित आपली जर परीक्षा एमसीक्यू टाईप म्हणजे आपण ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न जर आले तर त्यामध्ये मला वाटतं वारा हा प्रकार किंवा वारा हा जो घटक आहे यावर नक्कीच तुम्हाला अधिक प्रश्न येतील। त्यामुळं आपण या व्याख्यानाचा त्या ठिकाणी अभ्यास करताना, चर्चा करताना विशेषतः एमसीक्यू प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतील या संदर्भात लक्ष द्यायचं आहे, काळजीपूर्वक ऐकायचं आहे। आणि मला खात्री आहे की हा अत्यंत सोपा प्रकार आहे, पण जर तुम्ही तो काळजीपूर्वक ऐकला तर मला वाटतं तो अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि नंतर तुम्हाला परत हा घटक वाचायला लागणार नाही त्या ठिकाणी। चला तर मग आपण बघूया त्या ठिकाणी जे खारे आणि मतलई वारे आहेत या संदर्भात आपण बघूया। आता बघा, सुरुवातीला आपण खारे आणि मतलई वारे हे ज्या वाऱ्याचा प्रकार आहे ते नियतकालीन वारे असतात, त्याला हंगामी वारे असंही म्हणतो आपण। म्हणून आता मग आपण सुरुवातीला नियतकालीन वारे म्हणजे काय या संदर्भामध्ये एक छोटीशी आणि अत्यंत सोपी व्याख्या आहे ही आपण बघूया। वर्षाच्या ठराविक काळात किंवा ऋतुमानानुसार वाहणाऱ्या वाऱ्यांना नियतकालीन वारे असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपी व्याख्या आहे। नियतकालीन म्हणजे नियमित त्या ठिकाणी नियमितपणे वाहतात त्या ठिकाणी, पण ते जर आपण बघितलं तर विशेषतः ते ठराविक हंगामानुसार वाहत असतात। म्हणून हंगाम हा शब्द महत्वाचा आहे, ऋतू हा शब्द महत्वाचा आहे, म्हणून हे नियमितपणे वाहत असतात, नियतकालीन वारे आहे त्या ठिकाणी। आता एक मात्र नक्की आहे की यांची वाहनाची दिशा मात्र निश्चित नसते, वाहनाच्या दिशेमध्ये त्याचा बदल होतो त्या ठिकाणी। म्हणजे लक्षात ठेवा, हे जर नियमित वाहत असले तरी मात्र यांच्या दिशेमध्ये ऋतुमानानुसार त्यानुसार किंवा हंगामानुसार बदल होत असतो। आता हे जे नियतकालीन वारे आहे याचे दोन प्रमुख प्रकार आहे। एक खारे वारे म्हणजे खारे आणि मतलई वारे हा एक प्रकार झाला, मोसमी वारे हा दुसरा प्रकार आहे। मोसमी वारे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा पुढच्या तासाला करणार आहोत, कारण मोसमी वारे भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे। आपल्याला माहिती असेल भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे, आणि कृषी हा जो व्यवसाय आहे भारताचा हा पूर्णपणे मोसमी हवामानाच्या प्रदेशावर अवलंबून आहे। म्हणून पुढच्या तासाला आपण त्यावर चर्चा करू। आता सुरुवातीला परत एकदा आपण वाऱ्याचे जे प्रकार आहे त्या संदर्भात जो आपण तक्ता आपण मागच्या तासाला पाहिला तोही आपण त्या ठिकाणी
परत एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण वाऱ्याचे प्रकार बघतोय. हा टॉपिक जरा मोठा आहे, हा घटक थोडा मोठा आहे, त्यामुळे आपण या घटकाचे छोटे छोटे भाग करून आपण त्यावर लेक्चर घेत आहोत, त्यावर चर्चा करत आहोत. त्यामुळे मी तुम्हाला नियमित प्रत्येक तासाला तुम्हाला वाऱ्याचे प्रकार ऍट अ ग्लान्स सांगतोय की आपण नेमकं वाऱ्याचा प्रकार शिकतोय, पण तो कुठला आहे, त्याचा संबंध कोणत्या वाऱ्याचा उपप्रकार आहे याशी आहे. म्हणून मी एकदा दरवेळेला आताही परत एकदा आठवण करून देतो की वाऱ्याचे प्रकार तीन प्रकारचे आहेत. पहिला ग्रही वारे, ज्याला आपण कायमस्वरूपी वारा असं म्हणतो. दुसरा आहे नियतकालीन वारे, हंगामी वारे, ज्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. याचा जो पहिला प्रकार आहे खारे व मतलई वारे, हा जो प्रकार आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि दुसरा याच वाऱ्यांचा दुसरा प्रकार आहे मोसमी वारे, त्याचा आपण पुढच्या तासाला सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि स्थानिक वारे जे आहे की प्रत्येक प्रदेशामध्ये, काही स्थानिक प्रदेशामध्ये त्यांना लोकल नावं दिले जातात आणि त्यांचं व्याप्ती सुद्धा कमी असते त्या ठिकाणी. आणि जी स्थानिक वारे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, याची चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत. आज आपण मी परत एकदा सांगतो की वाऱ्याचा दुसरा जो प्रकार आहे हंगामी वारे, नियतकालीन वारे, आणि याच्यातला जो पहिला प्रकार आहे खारे आणि मतले वारे, या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण खारे आणि मतले वारे हे दोन उपप्रकार येतात. म्हणून आपण काय करू, सुरुवातीला खारे वारे म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय आहे हे समजून घेऊया, त्याची आकृती आपण समजून घेऊया. आणि एकदा हा प्रकार संपला की लगेचच याच तासाला आपण सेकंड याच्यामध्ये आपण मतलई वारे म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे आपण समजून घेऊया. आणि यामुळे तुम्हाला खारे वारे आणि मतलई वारे या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे त्याची तुलना सुद्धा आपल्याला करता येईल. कारण बऱ्याच वेळेला फरक स्पष्ट करा यासारखे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. अशा वेळेला तुम्हाला या दोन्ही वाऱ्यांचे वैशिष्ट्य काळजीपूर्वक ऐकावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला त्यातला भेद काय आहे, साम्य काय आहे किंवा इतर वैशिष्ट्य काय आहेत हे आपल्या लक्षात घेता येईल. म्हणून आपण बघूया आता खारे वारे आपण कशाला म्हणतात. याला इंग्लिशमध्ये सी ब्रीज असं म्हणतात. आता खारे वाऱ्याची व्याख्या बघा काय आहे. दिवसा जमिनीवर, आता विशेषतः दिवस ज्या वेळेला असतो, दिवसा आपल्याला माहिती आहे की सूर्य त्या ठिकाणी असतो, सूर्याचा प्रकाश हा जमिनीवर पडत असतो किंवा सर्वच पृथ्वीवर पडत असतो त्या ठिकाणी. म्हणून आपण व्याख्या बघूया आता. दिवसा जमिनीवर कमी दाबाचे केंद्र तयार होते. आता ही जमिनीचा भाग आहे. आता बघा, पाणी आणि जमीन या दोघांचाही तापण्याची प्रक्रिया जी आहे त्याला लागणारा कालावधी कमी जास्त आहे. जर आपण तुलना केली, एक पाणी बघितलं किती वेळ लागतो तापायला आणि जमीन आपण बघितली किती वेळ लागतो तापायला, तुमच्या सहज लक्षात येईल की पाणी हे उशिरा तापतं, जमीन ही लवकर तापते. त्यामुळे जेव्हा दिवसा सूर्याची उष्णता जमिनीवर पडते, पाण्यावर पडते, त्यावेळेला तुलनेनं जमीन लवकर तापते. आणि आपल्याला माहिती आहे जमीन तापली की तिथलं तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यामुळे काय होतं, तिथली हवा प्रसरण पावते आणि ती हवा वातावरणाच्या वरच्या थरात जाते आणि त्यामुळं तिथल्या हवेचा भार कमी होतो. आणि म्हणून बघा इथं कमी दाबाचं केंद्र कुठं तयार होतं, जमिनीच्या भागावर, खंडाच्या भागावर. ज्यावेळेला आपण तुलना करतो त्याच वेळेला सागरी भागामध्ये मात्र तुलनेने पाणी हळूहळू तापते. त्यामुळे काय होतं, तुलनेनं त्या ठिकाणचं पाणी कमी तापल्यामुळं तिथली हवा जास्त प्रसरण पावत नाही, वरती जात नाही. म्हणजे तिचं वजन त्या ठिकाणी, सागराचा जो भाग आहे या सागराच्या भागामध्ये तुलनेने जर आपण जमिनीची तुलना केली, पाण्याची तुलना केली, तर या ठिकाणी सागराच्या भागामध्ये दाब जास्त असतो. मग काय होतं, जास्त दाबाचं केंद्र कुठे तयार होतं, सागरी भागामध्ये, जलाशयामध्ये. आणि कमी दाबाचं केंद्र कुठे तयार होतं, बरोबर जमिनीच्या भागामध्ये, की ज्या ठिकाणी जमीन आहे. मग यामुळे काय होतं, आपल्याला माहिती आहे गुणधर्म काय आहे की वारे हे नेहमी कुठून वाहतात, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात. म्हणून बाणाने दाखवले बघा त्या ठिकाणी की जास्त दाब हा सागराकडे आहे, सागराकडून जमिनीकडे वारे वाहतात. आणि हे जे वारे आहेत म्हणजे सागराकडून किनाऱ्यालगतची जमीन आहे, या जमिनीकडे जे वारे वाहतात या वाऱ्यांना म्हणतात खारे वारे. आता खारे वारे का म्हणतात याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. आता फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की बघा की कन्फ्यूज व्हायचं नाही त्या ठिकाणी. कारण संपूर्णपणे या ठिकाणी एक मेकॅनिझम महत्वाचं आहे की दिवस आहे म्हणजे दिवसा हे वारे वाहतात, दिवसा जमीन
तापणे आणि पाणी तापणे या दोघांमधला फरक आहे. जमीन लवकर तापते, त्यामुळे तिथली हवा गरम होते, वरती जाते, तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तुलनेने सागराचं पाणी, जलाशयातलं पाणी जे सागरामध्ये आहे, समुद्रामध्ये आहे, ते कमी तापते, त्यामुळे तिथली हवा कमी प्रसरण पावते. हवेचं घनत्व तिथं असतं, हवेचं वजन जास्त असतं, म्हणून त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि म्हणून जास्त दाबाच्या सागरी भागाकडून किनारा लगतच्या जमिनीच्या भागाकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खारे वारे असं म्हणतात. अत्यंत सोपी व्याख्या आहे, मला वाटतं तुम्ही सहज लक्षात ठेवा. आता त्याची आपण वैशिष्ट्य बघूया त्या ठिकाणी. आता बघा, एक साधा वैशिष्ट्य आहे की हे जे वारे आहेत फक्त दिवसा वाहतात. कारण का, सूर्याच्या उष्णतेमुळे दिवसा त्या ठिकाणी जमीन ही लवकर तापते. आणि आपल्याला माहिती आहे, जमीन आणि पाणी या दोघांचा जो भेद आहे, दोघांमध्ये जो म्हणजे तापण्याची जी त्याला कालावधी आहे तो आणि वेळ त्या ठिकाणी कमी जास्त लागते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हे वारे फक्त दिवसा वाहतात. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. रात्रीच्या वेळी खारे वारे वाहत नाही, लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी, हे फक्त दिवसा वाहतात. नंबर 2, हे वारे सागराकडून किनाऱ्यालगतच्या प्रदेशात, हा जो सागर आहे सागराकडून किनाऱ्यालगतच्या जो खंडाचा भाग आहे, जमिनीचा भाग आहे, या भागाकडे हे वाहत असतात. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. हे वारे नेहमी सागरी भागाकडून, हा जो सागरी भाग आहे तिकडून जमिनीकडे वाहतात. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य, हे वारे खारे स्वरूपाचे असतात. आता खारे स्वरूपाचे असतात म्हणजे काय? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार आहे. जवळपास असं म्हटलं जातं की दर हजारी, जर पाण्याचं आपण घेतलं मोजलं, दर हजारी 35,000, म्हणजे जर आपण गणिताच्या भाषेत बोललं की 1000 ग्रॅम जर असेल त्यापैकी 35 ग्रॅम इतकी त्या ठिकाणी क्षार त्यामध्ये आहे. त्याच्यामुळं सागराचं पाणी जर आपण टेस्ट केलं, जिभेने जर आपण टेस्ट केलं, तर आपल्याला सहज जाणवतं की हे पाणी तुलनेने खूप खारट आहे. त्याच्यामुळं जे क्षार जे आहेत, म्हणजे ज्या वेळेला पाण्याचं त्या ठिकाणी वाफ तयार होते किंवा पाण्याच्या भागावरून वारे वाहत येतात, त्यावेळेला हे जे क्षार आहे, या क्षारांचा काही मात्रा नाही म्हटलं तर या वाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी मिसळतो. आणि त्यामुळे जेव्हा वारे येतात वाहत्या जमिनीकडे, त्यावेळेला हे वारे काहीशे खारे असतात त्या ठिकाणी. म्हणून जर ते वारे वाहत आले आणि आपल्या अंगावर जर कधी ते वाऱ्याच्या त्या ठिकाणी आपण किनारी भागामध्ये तुम्ही उभे राहिलात, तिकडून वारे आले, वाऱ्याचा स्पर्श जर तुम्हाला झाला आणि सहज तुम्ही हाताला जर काही त्या ठिकाणी ओलसरपणा लागला असेल, तो जर तुम्ही सहज तुमचा म्हणजे बघितलं तर त्याचे क्षार असतात, क्षाराचे बारीक बारीक कण असतात. म्हणजे त्याचा ते वारे, त्या वाऱ्यांबरोबर क्षाराचे बारीक बारीक कण सुद्धा येत असतात. म्हणून हे वारे तुलनेने खारे असतात. म्हणून या वाऱ्यांना खारे वारे असं म्हणतो. कधी कधी आपल्याला सहज प्रश्न पडतो की खारे वारेच का म्हणतात? याच्या मग क्षार कारणीभूत आहे, त्यांचं स्वरूप आहे त्यांचं. आणि हे क्षारयुक्त वारे असतात, त्याच्यामुळे क्षारांचा काही मात्रा असतो, खूप नाही, एक थोडासा मात्रा असतो. त्यामुळं हे वारे खारे असतात, म्हणून याला खारे वारे असं म्हणतात. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या खारे वारे जो प्रदेश व्यापतात त्या ठिकाणी तो जास्त नाही. कारण सागराच्या भागापासून जमिनीकडे साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर पर्यंत या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो. त्याच्यानंतर जसजसं आपण सागरी भागाकडून दूर जातो तसं या वाऱ्यांची तीव्रता कमी होते, त्यांचं प्रभाव क्षेत्र कमी होतो. साधारणपणे एक 40 ते 50 किलोमीटर पर्यंत यांचं प्रभाव क्षेत्र त्या ठिकाणी जाणवतं. त्याच्या पलीकडे जर गेलात तुम्ही, सागराच्या प्रदेशापासून दूर गेलात, तर मला वाटतं तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. वारे दिसतील तुम्हाला वाहताना, पण हे खारे वारे आहे याचा तुम्हाला त्या ठिकाणी जाणवणार नाही, कारण त्याचा प्रभाव नंतर त्या ठिकाणी दूर आपण जसं जातो सागरापासून तसा तो कमी होतो. म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की सागराच्या प्रदेशाजवळ साधारण जमिनीच्या भागाकडे 40 ते 50 किलोमीटर पर्यंत यांचा प्रभाव क्षेत्र असतं, प्रभाव जाणवतो. महत्वाचं वैशिष्ट्य. आणखी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र, हे वैशिष्ट्य तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा की या वाऱ्यांना वाहण्याची वेळ आहे सकाळी 10 ते 11च्या दरम्यान हे म्हणजे वाहण्यास सुरुवात होते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कंटिन्यू दिवसभर वाहत असतात. म्हणून सकाळी सुरुवातीला, आता सूर्य लगेच उगायला वगैरे लगेचच जमीन तापेल नाही, थोडा वेळ लागतो. आणि आपल्याला माहिती आहे सुरुवातीला तीव्रता सूर्यकिरणांची कमी असते, कोवळे सूर्यकिरण असतात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जमीन लगेचच तापत नाही, तापायला जास्त कालावधी लागतो. साधारणपणे 10 पासून ते वारे त्या ठिकाणी सुरुवात होते व्हायला. म्हणून सकाळी 10 ते 11 दरम्यान हे वारे व्हायला सुरुवात होतात. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी वाऱ्यांचं आहे
ते म्हणजे की या वाऱ्यांचा जो वेग आहे विद्यार्थी मित्रांनो, दुपारी 1 ते 2 दरम्यान हा जो वाऱ्याचा वेग आहे दुपारी 1 ते 2 दरम्यान सर्वाधिक जास्त असतो. लक्षात ठेवा, सकाळी कमी होतो, वाढत वाढत जातो, दुपारी 1 ते 2 दरम्यान प्रचंड वाढतो. म्हणजे मॅक्झिमम, म्हणजे जे वाऱ्यांचा जो वेग आहे सर्वात जास्त जर तुम्ही नोंदवला, रेकॉर्ड जर केला, तर मला वाटतं 1 ते 2 दरम्यान असतो. आणि 2च्या नंतर परत या वाऱ्यांचा वेग हळूहळू कमी होतो आणि रात्री 8 नंतर तो मंदच होतो, जवळपास बंद होतो त्या ठिकाणी. म्हणून हे वाऱ्यांचे जर आपण एक विचार केला, सकाळी 10 पासून तर संध्याकाळी साधारणपणे 8, 9, 10 पर्यंत थोडंसं जाणवतं, 8 पर्यंत जाणवतो, नंतर तो एकदम क्षीण होतो वाऱ्याचा वेग. पण हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे. मात्र सर्वात जास्त वाऱ्याचा वेग कधी असतो? दुपारी 1 ते 2 दरम्यान. हे लक्षात ठेवायचंय, कारण याच्यावर सुद्धा MCQ प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. वाऱ्यांची दिशा कोणती आहे, कधी सुरुवात होते, त्याचा वेग कधी जास्त असतो, या संदर्भामध्ये प्रश्न येऊ शकतात. तुम्ही ते लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आता मी आत्ताच सांगितलं की या वाऱ्यांचा प्रभाव सागराच्या किनाऱ्यालगत एक 40-50 किलोमीटर पर्यंत असतो. पण सागराच्या किनाऱ्यालगत ज्या वेळेला हे वारे वाहत येतात त्यावेळेला आपल्याला तिथलं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये अल्पशा, म्हणजे खूप असा मोठा नाही, पण अल्पशा परिणाम जाणवतो. ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येतं की आता खारे वारे वाहतात त्या ठिकाणी, त्याचा प्रभाव विशेषतः सागरी किनाऱ्यालगत जी लोक कामं करतात, जी लोक राहतात, व्यवसाय करतात त्या ठिकाणी, त्यांना तो प्रभाव लगेच जाणवतो. किंवा आपण जरी कधी सागरी भागामध्ये गेलो, त्या काळात वारे वाहतात त्या वेळेला गेलो, तर कदाचित तुमच्याही लक्षात येईल या ठिकाणी खारे वारे त्या ठिकाणी वाहतात. म्हणून यांचा प्रभाव मात्र पण जास्त दूर नाही, फक्त त्या सागरी किनाऱ्याच्या लगत जो भाग आहे मर्यादित स्वरूपात या वाऱ्यांचा त्या ठिकाणी प्रभाव जाणवतो. म्हणून तितक्या भागामध्ये हवामानामध्ये खूप प्रचंड बदल नाही, एक अल्पसा बदल होतो, तो मात्र तुमच्या लक्षात येतो. तर हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला खारे वारे बघितले, आता मतले वारे बघूया. आता मतले वारे त्या ठिकाणी आपण त्याची व्याख्या बघूया. त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं की मतलई वारे हे खारे वाऱ्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. म्हणजे ते दिवसा वाहतात, हे रात्रीचे वाहतात त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं बघा, आपण बघूया की रात्रीच्या वेळी सागर किनाऱ्यालगतचा दाब वितरणात बदल होतो. दिवसा वेगळी परिस्थिती असते, तुलनेने रात्री कमी असते. त्याचं कारण काय बघा. आता आपण बघितलं बघा, आपण पहिले वारे खारे वाऱ्यांचा थोडा संदर्भ आपण लक्षात घेऊया. पण खारे वाऱ्याच्या मध्ये काय होतं, दिवसात जमीन लवकर तापायची, बरोबर की नाही, तिथलं वारे त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी गरम व्हायचे, उष्ण व्हायचे, वरती यायचे. आता रात्रीच्या वेळेला तुलनेनं जमीन आता बघा लवकर तापली की थंडही लवकर होते, आणि थंड लवकर झाल्यामुळे त्या ठिकाणी वारे, म्हणजे त्या ठिकाणची हवाही थंड होते. थंड झाल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणचं दाब, हवेचा दाब परत वाढतो, हवा जी आहे ती आकुंचन पावते. पण रात्रीच्या वेळेला, ज्या वेळेला आपण बघतो ही रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या वेळेला सागराचं पाणी तुलनेने उबदार असतं विद्यार्थी मित्रांनो. उबदार असल्यामुळे काय होतं, उबदार असल्यामुळे त्या ठिकाणची हवा गरम होते, उष्ण होते, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा तयार होतो, आणि तिथली हवा जी प्रसरण पावते ती वातावरणाच्या वरच्या थरावर जाते. आणि तुलनेने आपण बघतो जिकडे जमिनीकडे विरुद्ध परिस्थिती असते, जमिनी रात्री थंड होते, परिणामी हवा आकुंचन पावते, तिचं घनत्व वाढतो, घनता वाढते, आणि तिचा त्या ठिकाणी दाब वाढतो. म्हणून बघा, दिवसापेक्षा रात्रीच्या वेळा पूर्णपणे परिस्थिती बदलली आहे की कमी दाबाचा पट्टा जो दिवसा जमिनीकडे होता तो रात्री कुठे आला, सागरी भागाकडे आला, आणि म्हणून कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आणि मग काय झालं, जमिनीवर जास्त दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं आपल्याला माहिती आहे नेहमी वारे त्या ठिकाणी कमी दाब जास्त दाबाचा पट्टा झालाय, आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे नियम की वारे हे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, आता बाण दाखवतो मी, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. म्हणून ज्या वेळेला वारे जमिनीकडून सागरी भागाकडे वाहतात, या वाऱ्यांना म्हणतात मतलई वारे त्या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवायचं, का वाहतात, त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे त्या ठिकाणची. आणि परत इथं त्या ठिकाणी हे कमी दाबाचं केंद्र, जास्त दाबाचं केंद्र हे तयार कुठं होतं, कमी दाबाचं केंद्र सागरी भागात होतं, जास्त दाबाचं केंद्र जमिनीकडे होतं. त्यामुळे जमिनीकडून सागराकडे वारे वाहतात, आणि याच वाऱ्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण मतलई वारे असं म्हणत असतो त्या ठिकाणी. म्हणून हे लक्षात ठेवायचं. हे जे वर्णन केलं आहे हेच वर्णन मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं, आकृतीच्या माध्यमातून सांगितलं. हे लक्षात ठेवायचं आहे की रात्रीच्या वेळेला तुलनेने, जमिनीच्या तुलनेनं सागरी भाग उबदार असतो, वारे प्रसरण त्या ठिकाणी हवा
गरम होते, उष्ण होते, प्रसरण पावते, वातावरणाच्या वरच्या थरात जाते, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तुलनेने जमिनीच्या भागामध्ये थंडवा असतो, गारवा असतो, जमीन लवकर थंड होते, परिणामी हवा तिथली आकुंचन पावते, घनत्व वाढतं तिचं, आणि त्यामुळे ती जमीन लगत असते, म्हणजे तिथं जास्त दाबाचा केंद्र तयार होतं, जास्त दाबाचा प्रदेश तयार होतो, आणि त्यामुळे वारे साहजिकच जमिनीकडून सागराकडे वाहतात. यालाच आपण मतले वारे असं म्हणतो. आता या ठिकाणी या वाऱ्यांचे पुन्हा वैशिष्ट्य बघूया, की जसे आपण वैशिष्ट्य याची बघितले खारे वाऱ्यांचे, तसं मतले वारे बघू. बघा पहिलं वैशिष्ट्य बघा, हे वारे फक्त आणि फक्त रात्री वाहतात. आपण त्या बाबतीत काय पाहिलं, खारे वारे हे दिवसा वाहतात, हे त्याच्या विरुद्ध आहेत, साहजिकच फक्त रात्रीच्या वेळेला वाहतात. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, हे वारे जमिनीकडून, ही जमीन आहे, जमिनीकडून सागराकडे वाहतात. आणि आपण खाऱ्या वाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय पाहिलं, सागराकडून जमिनीकडे वाहत होते. हे पूर्णपणे विरुद्ध आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवते, वैशिष्ट्य लिहिताना जर तुम्हाला खारे वाऱ्यांचं वैशिष्ट्य कळलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो मतले वाऱ्यांचं फक्त त्याच्या विरुद्ध लिहायचं आहे. खूप सोपं आहे. आणि हे वारे मग काय वाहतात, जमिनीकडून सागराकडे वाहतात. दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य, या वाऱ्यांचा प्रभाव क्षेत्र बघा, जमिनीपासून सागराकडे, म्हणजे ही जी जमीन आहे इकडून सागराकडे येतो ना आपण, 20 ते 30 किलोमीटर पर्यंत असतं, जास्त नाही. आपण बघा खारे वाऱ्यांच्या मध्ये हे प्रमाण 30 ते 40 किलोमीटर पर्यंत बघितलं, पण इथं मात्र कमी आहे. 40 ते 50 पर्यंत सुद्धा असू शकतं. इथं मात्र फक्त आणि फक्त 20 ते 30 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे मर्यादित स्वरूप. तुलनेनं खाऱ्या वाऱ्यांची जर तुलना केली त्या मानानं यांची व्याप्ती थोडीशी कमी आहे, जास्त नाही त्या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा, हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे जे वारे आहेत, वाऱ्याची वाहण्याची वेळ जी आहे ती रात्री 10च्या दरम्यान सुरू होते. आपण बघितलं की ते वारे दिवसा वाहतात, तसे हे रात्रीच्या वेळेला वाहतात. रात्री 10 वाजेपासून यांची सुरुवात होते. आणि बघा, याही वाऱ्यांचा वेग जर आपण बघितला, हा सर्वाधिक वेग रात्री, मध्यरात्री 1 ते 2 दरम्यान आहे. आपण खाऱ्या वाऱ्यांमध्ये हेच बघितलं, पण ती दिवसाची वेळ होती विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मात्र ही वेळ कोणती आहे, रात्रीची, मध्यरात्रीची. आणि मध्यरात्री विद्यार्थी मित्रांनो या मतलय वाऱ्यांचा वेग हा अत्यंत वाढतो, जास्त वाढतो. आणि परत रात्री 2 नंतर परत पहाटपर्यंत, सकाळपर्यंत हा वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होतो. म्हणून हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर या वाऱ्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आपण जर सागराच्या, म्हणजे हा जो सागराचा भाग असं उंच गेलो वातावरणामध्ये, वरच्या थरामध्ये वातावरणाच्या, तर विद्यार्थी मित्रांनो 50 ते 60 मीटर पर्यंत, साधारणपणे 0.5 ते 0.6 किलोमीटर पर्यंत, अर्धा किलोमीटर पर्यंत याची व्याप्ती आहे, ज्याला आपण म्हणतो समुद्र सपाट. मी वरच्या दिशेला बोलतोय त्या ठिकाणी. हा सागराचा शून्य मांडला आपण मीटर, तिथून असं वरती जाऊ आपण 50 ते 60 मीटर पर्यंत या वाऱ्याची मर्यादा असते. त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात तर मात्र तुम्हाला या वाऱ्यांचा प्रभाव जाणवणार नाही, तुम्हाला वाटणार नाही. तितक्या वरती जर आपण हेलिकॉप्टर मध्ये बसून गेलो तर मला वाटतं तिथं जर तुम्ही बघितलं, नोंद केली की वारे वाहतात का बघितलं, तर मला वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं काही नामोनिशान दिसणार नाही, त्याचे काही सिम्बॉल दिसणार नाही. आणि म्हणून याची उंचीकडे बघितलं आपण, समुद्र सपाटमधून वरच्या भागात जर गेलो आपण तर 50 ते 60 मीटर पर्यंतच या वाऱ्यांची व्याप्ती असते. त्याच्या पलीकडे अति उंचावर हे वारे तुम्हाला दिसणार नाही. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर हे वारे कोरडे असतात. बघा, आपल्याला माहिती आहे की वारे ज्या प्रदेशातून वाहतात ना, तिथले गुणधर्म घेऊन येतात. असं आपण पूर्वीय वाऱ्यांबद्दल बोलतो, जे व्यापारी वारे त्याबद्दल आपण हेच बोललो की व्यापारी वारे जलाशयावरून वाहत येतात, त्यामुळं ते वाहत येत असताना बाष्पयुक्त हवा बरोबर आणतात. त्या ठिकाणी त्याच्यात बाष्प असतात. ज्या वेळेला हे वारे म्हणजे खंडाच्या भागात येतात, जमिनीच्या भागात येतात, त्यावेळेला तिथं पाऊस देतात. पण बघा, या वाऱ्यांची दिशा काय आहे, जमिनीकडून कुठं आहे, सागराकडे. आणि आपल्याला माहिती आहे जमिनीकडून येत असताना ते जमिनीच्या भागातून येतात, तिथं काही पाणी नाही. त्या ठिकाणी जिथून येतात त्यांच्या मर्यादा जर बघितलं आपण, एक साधारणपणे 31 किलोमीटर, तर त्या ठिकाणी पाणी नाही. आणि जमीन असल्यामुळं ते पाणी येताना पाणी आणत नाही, बाष्पयुक्त हवा नसते, ती हवा कोरडी असते. म्हणून हे वारे, हे मतले वारे जे आहे हे कोरडे प्रकारचे असतात आणि त्याच्यामध्ये पाऊस देऊ शकत नाही. पाऊस कोणते वारे देतात, जे वारे बाष्पयुक्त असतात त्यांच्यातून पाऊस पडतो. हे कोरडे असतात, त्याच्यामुळे यांच्यातून पाऊस पडत नाही. आणि हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण खारे वारे आणि मतले वारे या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. या दोघांचा फरक आहे तुम्हाला सहज लक्षात येईल. मला वाटतं तुम्ही प्रयत्न करायला काय हरकत नाही. 2 कॉलम करायचे, खारे वारे, मतले वारे, दोघांचे फरक स्पष्ट करा. तर तुम्ही, मला वाटतं सहज आपण एक 8 ते 10 मुद्दे लिहू शकतात.
आपण त्या ठिकाणी तो प्रयत्न करावा असं मी अपेक्षा करतो. आणि पुढचा तास अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण पुढच्या तासाला आपण मोसमी वारे, जे नियतकालीन वाऱ्याचा दुसरा जो प्रकार आहे मोसमी वारे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या दृष्टिकोनातून वारे खूप महत्वाचे आहे, म्हणून आपण ते व्याख्यान काळजीपूर्वक ऐकाल अशी मला अपेक्षा आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.